अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. तर आज होता रविवार आणि आज होती कॉलेजला सुट्टी आणि आम्हाला आज जायचं होतं गावात. तर गावात जातावेळेस आम्हाला एक मंदिर दिसलं. तर ते मंदिर होतं महादेवाचं. आम्ही त्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि बघितलं. मंदिराचा परिसर खूप अतिशय सुंदर असा होता आणि इथे एक गाय होती. तर ती गाय मातीची होती, पण असं बघितल्याबरोबर असं वाटायचं ती गाय एकदम खरीखुरी गाय. नंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि इथे नंदी महाराज आहेत. नंदी महाराजाच्या कानात आपल्याला जी आपली इच्छा असेल ना, ती इच्छा आपण त्यांच्या कानात व्यक्त करायची. ती इच्छा त्यांच्या कानात व्यक्त केली होती, आपली ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात ना. तर मग नंतर आम्ही दर्शन घेतलं महादेवाचं आणि बाहेर आलो. तर इथे बाहेर आलो तर इथे झेंडूचा बाग होता आणि इथे मुलींचं फोटोशूट सुरू होतं. तर मग इथे मुलींनी फोटो काढले आणि आम्ही मग लगेच गावात जायला निघालोत. तर आम्ही गावात गेलो आणि गावात आम्हाला एक महेश्वराचं मंदिर दिसलं. आम्ही त्या मंदिरात गेलो आणि तिथं पण आम्ही दर्शन घेतलं. तर तिथे एक महादेवाची खूप मोठी मूर्ती होती. तर ती मूर्ती थर्मासची बनवलेली होती आणि ती मूर्ती खूप सुंदर आणि खूप आकर्षक होती दिसायला. नंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात शिवलिंग, एक खूप असं सुंदर शिवलिंग होतं. पितळाचं शिवलिंग बनवलेलं होतं. नंतर बाकीचे पण छोटे छोटे देव होते आणि हे महेश्वर महाराज. तर मग नंतर आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही लगेच गावात जायला निघालो. खूप गर्दी होती आणि आज गावातला बाजार सुद्धा होता. तर मग आम्ही गार्डनमध्ये गेलो. तर हा कारखाना आहे आणि कारखान्यासमोर लगेच शंकरराव काळेचं गार्डन आहे. तर मग हे शंकरराव काळे हे खूप मोठे होते, महान होते. म्हणजे यांच्याबद्दल मला एवढी माहिती खास करून माहीत नाही, पण असं म्हणतात. तर मग त्यांचं हे गार्डन, त्यांचं हे उद्यान, तर ही त्यांची मूर्ती आहे शंकरराव काळेची आणि त्यांच्याच गार्डनमध्ये स्वामी समर्थाचं केंद्र होतं. आम्ही लगेच केंद्रात गेलो आणि लगेच स्वामींचं दर्शन घेतलं. तर आम्ही याच्या अगोदर सुद्धा खूप वेळा आम्ही गावात आलेलो आहोत आणि गावात आलो ह्या केंद्रात न चुकता आलेलो आहोत. तर आम्ही लगेच दर्शन घेतलं. थोड्या वेळ मंदिरात बसलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथं दत्तात्रयाचा होम होता. गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं, ते सुद्धा पाहिलं आणि स्वामींचं दर्शन घेतलं. विष्णू महाराजांची एक मूर्ती होती. हे औदुंबराचं झाड होतं. औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या आणि हा इथं होम सुरू असतो. तर तो होम आता नाही आहे, पण ज्यावेळेस दत्त जयंती असते का, तर त्यावेळेस तिथं होम सुरू असतो. आणि इथं कोल्हापूरची आई, तर त्या आईचं कुंकू लावलं मी. नंतर मग मी तुम्हाला स्वामींचा गाभारा दाखवतेच. आतमध्ये गेलो, इतकं प्रसन्न वाटतं, इतकं छान वाटतं, खूप प्रसन्न, खूप मन भरून येतं. तर हे आपले स्वामी समर्थ महाराज. तर मग आम्ही स्वामींचं दर्शन घेतलो. तिथे 5-10 मिनटं बसलो आणि इथं विष्णुदेवांची मूर्ती होती. आम्ही त्यांचं पण दर्शन घेतलं आणि आम्हाला लगेच निघायचं होतं. आम्हाला जायचं होतं माझ्या फ्रेंडच्या घरी. तर मग ती पण वाट बघत बसली होती. आम्ही नंतर मग तिच्या घरी गेलो. तर मग तिची ही मुलगी, खूप छान मुलगी होती तिची. आम्हाला ती येऊनच देत नव्हती, पार आमच्या मागं लागली होती यायचं म्हणून. तर मग आम्ही तिच्या घरून पण आलोत आणि लगेच घरी आमच्या रूमकडे निघलोत. खूप उशीर झाला होता आणि खूप दमलो पण होतो. नंतर आम्ही मॉलमध्ये गेलोत. मॉलमधून थोड्याशा वस्तू घेतल्या आणि लगेच रूमवर आलोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.